हॅलो गाईज, कसे सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता आहे सकाळची वेळ. सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. कारण आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे जस्ट. तर आज मी मस्त अशी ना, काय होतं माहिती माझ्याकडं, मटकी पण थोडीच होती, हरभरे पण थोडीच होती आणि भाजी एकाची पण नसती पुरली. मटकीची नसती आणि हरभऱ्याची नसती, म्हणून मी दोन्ही मिक्स केली आणि त्याची मस्त अशी मिक्स भाजी केली. तर चला, मला आज सकाळ सकाळच ब्लॉग चालू करावा. मग परत एकदा चालू केलं की दिवसभर आपलं रुटीन घेता येतं. तर चला, मी तुम्हाला अगोदर दाखवते मी भाजी कशी बनवली, काय कसं म्हणजे तरी वगैरे कशी आली मी बनवलेल्या भाजीला. त्यानंतर मला करायची देवपूजा, ते पण मी दाखवते. तर चला, सगळ्यात अगोदर आपण भाजी बघून घेऊ. तर माझे नक्की ना डेली ब्लॉगिंग असते. त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पहिली गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, आता आपण भाजी बघू. तर बघा, आता छान अशी आपली भाजी ना तयार झालेली आहे बनून. मस्त अशी मटकी आणि हरभरा, जे की तुम्ही काही ठिकाणी चणे पण म्हणत असता. तर छान अशी भाजी तयार झाली ती. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर लगेच देवपूजेची पण तयारी झाली. मस्त असं देवपूजा वगैरे करून घेतली. तर तुम्ही म्हणता ताई वाद दिसते तर तिथं अगरबत्ती का नाही लावली? तर अगरबत्ती संपलेली होती, त्याच्यामुळे मी काय अगरबत्ती लावली नाही. मला लक्षात नाही राहिलं किराणा दुकानातून आणायचं. तर बघा काहीच, आत्ताच मस्त अशी ना झोप झाली माझी दुपारची. अचानक आहे ना पाऊस यायला लागला म्हणून उठले. तर तुम्हाला दाखवते मी, पाऊस पण चालू आहे बाहेर. आता जोपर्यंत मुलांना सुट्ट्यात तोपर्यंत आहे झोप वगैरे. येतं की शाळा चालू झाल्या की मग दिवसभर आपलं तेच असते. 2च मिनटं. तर बघा, आता तुम्ही तर बघितलंच, बाहेर मस्त असा ना पाऊस पडतोय. आणि हे बघा, ही जी गावाकडलं आपलं दूध म्हणतो, घरचं दूध, इकडं काय असं पाणीच असतं. त्याच्यामुळे आज मी मस्त असा घट्ट दुधाचा चहा पिणार. आता बाहेर पाऊस चालू आहे म्हणल्यावर चहा तर होणारच ना. तर हे आहे गावाकडलं गाईचं दूध आहे. तर मस्त असते ना, तर मी तापून वगैरे घेते. अजून माझ्या सासूबाईने काय काय दिलं गावाकडून ते पण तुम्हाला दाखवते. डोळ्यात काय दिलं काय नाही अचानक, तर जाऊ दे. अगोदर मी काय करते माहिती का, दूध तापायला ठेवते, नंतर मग माझं चहा वगैरे घेते. अजून नंतर मग काय काय आणलं ते पण तुमच्याशी शेअर करते. तर चला, आता अगोदर मी चहा टाकून घेते. तर बघा, आत्ताच आहे ना दूध तापायला ठेवले मी, नंतर चहा टाकणार आहे. आणि मग मला तोपर्यंत ना गावाकडून आम्ही काय काय आणलं ते पण तुम्हाला दाखवते. सासूबाईंनी स्पेशली दिलेलं त्यांच्याकडं. तर हे आहे आपला गावाकडचा गावरान कढीपत्ता. कढीपत्ता याच्यामध्ये हा आहे आपला घरगुती लसूण, म्हणजे घरचा गावरान लसूण आहे. आणि परत त्या आहेत आपल्या शेवया, गावाकडून आणलेल्या येतात, माझ्या सासूबाईंनी दिलेल्या येतात. आणि परत वाव, सगळ्यांना आवडणारं, सगळ्यात मस्त असं गावाकडलं आपलं घरगुती बनवलेलं आपल्या घरच्या कैऱ्याचं म्हणजे लोणचं. तर बघा, किती छान असं लाल बुंद कलर आलेला आहे आपल्या लोणच्याला. हे काय मी नाही बनवलं. बघा ना, असं पाहू पाहताक्षणी असं डोळ्याला ना अक्षरशः पाणी आले माझ्या. तर किती छान आहे, वाटतंय ना. कोणाकोणाला लोणचं नाही म्हणजे कोणाकोणाला लोणचं आवडते तेच नक्की कमेंट करायचं. प्रत्येकालाच लोणचं आवडतं आहे का नाही. मला तसं पाहता क्षणीच असं हे होतं ना, असं वाटतं कधी खाईन. तर चला, आता खाण्यासाठी दिले, त्याच्यामुळे खाण्याचा काही प्रश्नच नाही. आणि जे की आमच्या घरी ना असं एक डाळिंबाचं झाड आपलं काही असं लावलं ना, ते आलं तर ते तसंच राहावं केलं. आणि हे आहे त्याचे डाळिंब. आणि परत म्हणजे आपण काय म्हणतो, आपण जसं की आपण आईकडे गेलो, माहेरी गेलो की आपण तिथूनच पिशवी भरून आणू शकतो, असं काही नसतंय बरं का. तर
प्रत्येक घरात जर प्रत्येक अशी जर सासू भेटली तर काय झालं, अशा पिशव्या आपल्या सासूला पण भरून आणू शकतो. तर ह्या आहेत आंबे. ते कोणी दिले त्यांना का घरचे, तर ते काय मला माहित नाही बरं का, पण छान स्मेल छान येतो आंब्याचा. तर बघा असं एवढं काय म्हणजे सासूबाईंनी दिलेलं आहे आज मला. असं गावाकडचं खायला असं वेगळंच वाटतं ना. कशाच तरी आवाज येतो बाहेर, ते पावसाचं पाणी नाही का टिक 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 पडत आहे. आणि त्याच्यात आपण जे बाजारातून लसूण आणतो त्याची भाजी पण काही आपली टेस्ट होत नाही. बघा घरचा लसूण बाई, त्याचं अशीच हसू भेटायला नशीब लागतं तर आपण म्हणतो. आणि असं काय नाही, मी कुठून पण मम्मीकडे गेले तरी मी पिशवी भरून जाते. आज तर मी काय गावाला गेले नव्हते, पिरिशा गेलेली पिशू गावाला, आणि आहो पण गेले होते. कांदा भरायचा होता आपला, त्याच्यामुळे आहो गावाला गेलेले होते. आज ते आले. आज येतात सगळ्या गोष्टी माझ्या सासूबाईने दिल्या आहेत. प्रत्येक कोणाकोणाच्या सासूबाई अशा आपल्या गावाकडला रानमेवा असो, आपले घरचे वाळवणीचे पदार्थ असो, असं कोण कोण देतं नक्की कमेंट. तर मी ना व्हिडिओचं एंड करायचीच विसरून गेलते. तर चला मला आता व्हिडिओचं एंड करा. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कसा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे बघायला आवडते ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता सगळे जस्ट भांडे वगैरे सगळं क्लीन करून झाले. भांडे घासून किचन वगैरे सगळं क्लीन झालं. म्हणलं चला आता व्हिडिओचं एंड करावा आणि व्हिडिओ इथंच थांबवा. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. तर भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.